मानवतेला काही किंमत आहे का? आजच्या जगात कोणीही एखाद्या अज्ञात सोडून दिलेल्या व्यक्तीसाठी आपली रात्रीची झोप आणि दिवसाची शांती अर्पण करू शकतो का? आणि जर कोणी असे केले तर त्याला त्याच्या दयाळूपणाचे काही बक्षीस मिळते का? ही कविताची कहाणी आहे. अशाच एका परिचारिकेने एका सोडून दिलेल्या असहाय्य रुग्णात तिच्या वडिलांची प्रतिमा पाहिली आणि त्यांच्या सेवेत सर्वस्व ओतून दिले. तिला माहीत नव्हते की तो रुग्ण कोण आहे आणि तो कुठून आला आहे. पण अगदी एका महिन्यानंतर जेव्हा रुग्णाचा अरबपती मुलगा परदेशातून परतला, तेव्हा त्या सरकारी रुग्णालयात जे घडले त्याने संपत्ती आणि मानवतेमधील प्रत्येक भिंत तोडली. चला तर मग कविताच्या या निस्वार्थ सेवेची आणि त्याच्या अविश्वसनीय परिणामांची ही कहाणी अनुभवूया. दिल्लीतील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय, येथील हवा औषधांच्या वासाने, उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आवाजाने आणि डॉक्टर आणि परिचारिकांच्या धावपळीने भरलेली होती. हे असे जग होते जिथे दररोज जीवन आणि मृत्यूचे युद्ध चालू होते. कविता या युद्धात एक सैनिक होती. गेल्या 5 वर्षांपासून या रुग्णालयाच्या जनरल वॉर्डमध्ये परिचारिका म्हणून काम करणारी 28 वर्षीय कविता एका छोट्याशा गावातून आली होती आणि तिची काही स्वप्नही लहान होती. तिचे एकमेव कर्तव्य म्हणजे तिच्या वृद्ध आई वडिलांची काळजी घेणे आणि तिच्या धाकट्या भावाला शिक्षण देणे. कवितासाठी तिचे कर्तव्य फक्त नोकरी नव्हते, तर एक ध्येय होते. इतर परिचारिका आणि कर्मचारी त्यांचे काम ओझे मानत असत, तर कविता प्रत्येक रुग्णांच्या वेदनांना स्वतःचे मानत आणि त्यांची सेवा करत असे. तिच्या स्वभावाच्या या सौम्यता आणि दयाळूपणामुळे रुग्ण तिला दीदी म्हणत असत. परंतु रुग्णालयाची व्यवस्था आणि काही कर्मचाऱ्यांचे कठोर वर्तन अनेकदा तिचे हृदय दुखावत असे, विशेषतः जेव्हा एखादा सोडून दिलेला रुग्ण येत असे. सोडून दिलेला रुग्ण म्हणजे अशी व्यक्ती ज्याचे या जगात कोणी नसतं, नाव नसते, पत्ता नसतो, नातेवाईक नसतो. अशा रुग्णांना अनेकदा रुग्णालयाच्या एका कोपऱ्याच्या बेडवर ठेवले जात असे, जिथे त्यांची विशेष काळजी घेतली जात नव्हती. एका महिन्यापूर्वी असाच एक रुग्ण आला. पोलिसांना तो पार्कच्या बाकावर बेशुद्धावस्थेत आढळला. तो सुमारे 70 वर्षांचा वृद्ध माणूस होता. त्याचे कपडे ठीक होते, पण त्याची प्रकृती खूप वाईट होती. त्याच्याकडे ओळख पटवता येईल असे काहीही नव्हते. डॉक्टरांनी सांगितले की त्याला ब्रेन हॅमरेज झाला आहे आणि तो खोल कोमात गेला आहे. त्याच्या जगण्याची आशा फारशी नव्हती. त्याला सोडून दिलेला रुग्ण मानून त्याला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. त्याला शेवटचा बेड 24 क्रमांकाच्या बेडवर ठेवण्यात आला होता. इतर सर्वांसाठी तो फक्त 24 क्रमांकाचा बेड होता, पण कवितासाठी तो एक असहाय्य व्यक्ती होता. तिला त्या वृद्ध माणसाच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यात तिच्या गावात राहणाऱ्या तिच्या वडिलांची झलक दिसली. त्या दिवसापासून कविताने त्या सोडून दिलेल्या रुग्णाची जबाबदारी स्वतः घेतली. कोणालाही त्याचं नाव माहीत नव्हतं, म्हणून कविता मनातल्या मनात त्यांना बाबा म्हणू लागली. ड्युटी संपल्यानंतरही ती बाबांसोबत तासन तास बसायची. ती दररोज त्यांचे शरीर स्पंज करायची, कपडे बदलायची आणि त्यांच्या ट्यूबमधून वेळेवर जाणाऱ्या अन्नाची व्यवस्थित काळजी घ्यायची. जेव्हा इतर कर्मचारी म्हणायचे की तू वेळ का वाया घालवत आहेस कविता, त्याचे कोणीही नाहीये, तो 2-4 दिवसांचा पाहुणा आहे आणि निघून जाईल, तेव्हा कविता हसून म्हणायची, त्याचे कोणी नाहीये म्हणूनच आपण इथे आहोत. नर्सचे कर्तव्य फक्त औषध देणे नाही, तर त्यांची सेवा करणे देखील आहे. बाबा कोमात असतानाही ती अनेकदा त्यांच्याशी बोलत असे. ती त्यांना तिच्या गावाच्या गोष्टी सांगायची, तिच्या आईबद्दल सांगायची आणि कधीकधी भगवद्गीतेतील श्लोकही वाचायची. तिला वाटायचे की कदाचित तिचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल. ती कधीकधी तिच्या घरून सूपही घेऊन यायची आणि डॉक्टरांच्या परवानगीने त्यांना खायला घालण्याचा प्रयत्न करायची. तिने तिच्या तुटपुंजा पगारातून पैसे वाचवले आणि बाबांसाठी
एक नवीन ब्लँकेट आणि काही स्वच्छ कपडे विकत घेतले. महिनाभर उलटला. बाबांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. ते अजूनही कोमात होते. ते श्वास घेत होते, पण त्यांचे शरीर निर्जीव होते. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर आता म्हणू लागले होते की आता आशा सोडावी. पण कविताने आशा सोडली नव्हती. ती दररोज त्याच समर्पणाने त्यांची सेवा करत राहिली. आणि मग एके दिवशी असे काही घडले ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. त्या सकाळी रुग्णालयाबाहेर एक काळी चमकदार बेंटले कार थांबली. अशी गाडी जी कदाचित पहिल्यांदाच त्या सरकारी रुग्णालयाच्या आवारात आली असेल. सुमारे 30 ते 32 वर्षांचा एक तरुण त्या गाडीतून खाली उतरला. त्याने महागडा इटालियन सूट घातला होता आणि त्याच्या डोळ्यात चिंता आणि काळजी स्पष्ट दिसत होती. तो राजीव मेहरा होता. लंडनचा एक खूप मोठा उद्योगपती, भारतातील सर्वोत्तम उद्योगपतींपैकी एक. तो रुग्णालयाच्या रिसेप्शनवर धावला आणि त्याच्या फोनवरून एक फोटो दाखवला आणि विचारले, हा माणूस इथे दाखल आहे का? त्याचे नाव रामनाथ मेहरा आहे. तो गेल्या 1 महिन्यापासून बेपत्ता आहे. रिसेप्शनिस्टने तो फोटो पाहिला आणि रजिस्टरमध्ये नाव शोधू लागला. नाही साहेब, इथे या नावाचा एकही रुग्ण नाही. राजूचे हृदय पिळवटून गेले. तो गेल्या 1 महिन्यापासून वेड्यांसारखा त्याच्या वडिलांना शोधत होता. त्याचे वडील रामनाथ मेहरा हे स्वाभिमानी होते. काही वर्षांपूर्वी वडील आणि मुलामध्ये व्यवसायावरून वाद झाला आणि राजीव लंडनला जाऊन स्थायिक झाला. पण तो त्याच्या वडिलांवर खूप प्रेम करायचा. जेव्हा त्याला त्याच्या बेपत्ता होण्याची बातमी मिळाली तेव्हा तो सर्व काही सोडून भारतात आला. तो निराश होऊन परतणारच होता तेव्हा एका वॉर्डबॉयने तो फोटो पाहिला आणि म्हणाला, साहेब, हा चेहरा ओळखीचा दिसतोय. हा आमच्या वॉर्डच्या 24 क्रमांकाच्या बेडवरचा बेवारस बाबा आहे. बेवारस? हे शब्द राजीवच्या कानात विषासारखे वाटले. माझे वडील आणि बेवारस? तो रागाने आणि अस्वस्थतेने वॉर्ड बॉयच्या मागे धावला. जेव्हा तो वॉर्डच्या आत पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की त्याचे वडील शेवटच्या बेडवर मशीनने वेढलेले होते. त्यांची अवस्था पाहून राजीवचे हृदय पिळवटून गेले. त्यांच्या अभिमानासाठी आणि प्रतिष्ठेसाठी नेहमीच ओळखले जाणारे त्याचे वडील या अवस्थेत बेवारस माणसासारखे पडले होते. तो रागाने डॉक्टरांवर ओरडणारच होता तेव्हा त्याची नजर एका नर्सवर पडली जी त्याच्या वडिलांचा चेहरा ओल्या कपड्याने पुसत होती. ती देखील त्यांच्याशी हळुवारपणे बोलत होती. बाबा, आज तुम्ही अगदी ठीक दिसता आहात. बघा, मी ही ताजी फुलं तुमच्यासाठीच ठेवली आहेत. कृपया लवकर डोळे उघडा. ही कविता होती. तिला राजीवच्या आगमनाची पूर्णपणे जाणीव नव्हती आणि ती तिच्या कामातच व्यस्त होती. राजीव तिच्यात मग्न होता. राजीव काही क्षण शांतपणे उभा राहिला आणि तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या हृदयातील राग हळूहळू वितळू लागला. मग तोच वॉर्डबॉय राजीवकडे आला आणि हळूच म्हणाला, साहेब, जर तुमचे वडील आज जिवंत असतील तर ते फक्त याच कविता दिदीमुळे आहेत. जेव्हा सर्वांनी आशा सोडली होती तेव्हाही तिनेच त्यांना खऱ्या मुलीसारखे सांभाळले. तिनेच त्यांचे नाव बाबा ठेवले आहे. राजीवचे डोळे भरून आले. तो हळूहळू कविताकडे चालत गेला. कविताला कोणीतरी तिच्या मागे उभे असल्याचे जाणवले आणि ती वळली. एका अनोळखी श्रीमंत माणसाला तिच्या इतक्या जवळ पाहून ती थोडी घाबरली. बोला, काय झालं? राजीवने हात जोडले. माझे वडील राजीव मेहरा आहेत आणि हा सोडून दिलेला रुग्ण ज्याला तुम्ही बाबा म्हणताय ते माझे वडील आहेत, श्री रामनाथ मेहरा. कविताचे डोळे आश्चर्याने विस्फारले. हे तुमचे वडील आहेत? इतके दिवस तुम्ही कुठे होतात? तिच्या आवाजात तक्रार आणि रागही होता. राजीवने डोळे खाली केले. मी लंडनमध्ये होतो. मला आजच त्यांच्या इथे येण्याची माहिती मिळाली. मला माहीत आहे की मी खूप मोठी चूक केली आहे, पण मी तुमचा उपकार कसा फेडू शकतो? तुम्ही माझ्या वडिलांवर. कविताने त्याला मध्येच थांबवले. कोणता उपकार सर? ते माझे कर्तव्य होते.
मी काहीही मोठे काम केलेले नाही. राजीवला असं वाटलं की त्याचे अब्जावधींचं साम्राज्य, त्याची सगळी संपत्ती, सगळं काही या साध्या नर्स समोर कमी पडलं आहे. त्याने लगेच देशातील सर्वात मोठ्या खाजगी रुग्णालयाला फोन केला आणि एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करायला सांगितली. मग तो कविताकडे वळला. कविताजी, मी माझ्या वडिलांना इथून घेऊन जात आहे, पण जाण्यापूर्वी मला तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे. त्याने त्याची चेकबुक काढली आणि मोठ्या रकमेचा चेक कापला आणि कविताला देऊ लागला. ही माझ्याकडून एक छोटीशी भेट आहे. कविताने तिचे हात मागे घेतले. मला माफ करा साहेब, मी हे घेऊ शकत नाही. मी जे काही केलं ते मी पैशांसाठी केलेलं नाहीये. राजीवने आग्रह धरला. पण मला हे माझ्या मनाच्या शांतीसाठी करायचं आहे. कविता ठामपणे म्हणाली, जर तुम्हाला खरोखर काही करायचं असेल तर बाबा लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करा. माझ्यासाठी यापेक्षा मोठा पुरस्कार नसेल. हे दृश्य पाहून रुग्णालय प्रशासन आणि उर्वरित कर्मचारी स्तब्ध झाले. ज्या रुग्णाला ते ओझे मानत होते तो देशाचा इतका मोठा उद्योगपती असेल आणि ज्या परिचारिकाला ते वेडी मानत होते ती आज त्या अब्जाधीशा समोर देवीसारखी उभी असेल असे कोणीही विचार केला नव्हता. कविताच्या निस्वार्थीपणासमोर राजीव नतमस्तक झाला. त्याने थोडा वेळ विचार केला आणि नंतर असा निर्णय घेतला की तिथे उपस्थित असलेल्यांना सर्वांना आश्चर्य वाटले. त्याने रुग्णालयाच्या डीनला बोलावले. डीन साहेब, मला या शहरात माझे वडील श्री रामनाथ मेहरा यांच्या नावाने एक सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटल बांधायचे आहे, जिथे प्रत्येक गरीब आणि सोडून दिलेल्या रुग्णावर मोफत उपचार केले जातील. आणि मला वाटते की त्या रुग्णालयाचे मुख्य विश्वस्त आणि मुख्य प्रशासक कविताजी असावेत. हे ऐकून कविताच्या पायाखालची जमीनच सरकली. साहेब, मी फक्त एक सामान्य परिचारिका आहे. मी इतकी मोठी जबाबदारी कशी पार पाडू? राजीव हसला. कविताजी, कोणत्याही नात्याशिवाय आणि कोणत्याही अपेक्षांशिवाय एखाद्याची इतकी सेवा करणारी व्यक्ती जगात कोणीही यापेक्षा मोठी जबाबदारी पार पाडू शकणार नाही. तुमची मानवता हीच तुमची सर्वात मोठी क्षमता आहे. आणि हो, हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्समधील तुमचे पुढील शिक्षण परदेशात होईल. हे सर्व मेहरा फाउंडेशन खर्च उचलेल. कविताकडे काहीही बोलण्यासाठी शब्द नव्हते. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. काही महिन्यांनी रामनाथ मेहराजी पूर्णपणे बरे झाले. वडील आणि मुलामधील अंतरही नाहीसे झाले. त्यांनी कविताला आपली मुलगी म्हणून दत्तक घेतले आणि काही वर्षांनी शहराच्या मध्यभागी एक भव्य रामनाथ मेहरा चॅरिटेबल हॉस्पिटल बांधले गेले, ज्याचे संचालक कविता होती. ती अजूनही त्याच प्रेमळपणाने आणि दयाळूपणे रुग्णांची सेवा करत होती. परंतु आता तिच्यावर हजारो बाबा आणि आईंच्या जबाबदाऱ्या होत्या. तर मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की निस्वार्थपणे केलेली सेवा कधीही वाया जात नाही. देव तुमच्या चांगुलपणाकडे पाहत आहे आणि तो निश्चितपणे योग्य वेळी आणि योग्य मार्गाने त्याचे प्रतिफळ देतो. तो इतका काही देतो की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. जर कविताच्या या कथेने तुमच्या हृदयातही मानवतेची एक छोटीशी ज्योत पेटवली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कविताबद्दल तुम्हाला सर्वात चांगली गोष्ट काय आवडली ते कमेंटमध्ये सांगा. ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सेवेची ही भावना सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि अशाच प्रकारच्या प्रेरणादायी कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.